गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. तुम्ही कालचा जर ब्लॉग पाहिला असेल, आम्ही निघालो आणि आम्हाला ज्या डेस्टिनेशनला पोचायचं होतं तिथे आम्ही 4 वाजता पोचलो. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की आपण जरा झोपूया, कारण परत एकदा आम्हाला आज ड्राईव्ह करून घरी जायचं आहे. सो आम्ही मस्त झोप काढलेली आहे. आता वाजले आहेत 10 आणि फायनली आता आम्ही इकडनं चेकआउट करून निघतो. सो आम्ही आलो शिर्डीला. म्हणजे 2000 मेन ऑस्पिशियस डे आहे. आज मेन ऑस्पिशियस डे आहे. आज आहे गुरुवार आणि मेन आज आहे आपल्या महाराजांची जयंती. त्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हार्दिक शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय. आम्ही ना बाप्पाकडे चाललो. सो काल एकदम अचानक ह्याच्या मनात आलं की आपण चल जाऊया. आई मेन रेडी झाल्या म्हणून आम्ही लगेच निघालो. नाही तर माझं असं होतं की अरे एवढ्या लेट का. आणि असं नाही आहे की आम्ही कधी एवढ्या लेट निघालो नाही आहेत. ऑफकोर्स आम्ही निघालो. एक्झॅक्टली फॅमिली बरोबर. मेन म्हणजे आईंनी सांगितलं की नाही चला आपण निघूया, म्हणून मग आम्ही निघालो. सो मस्त आमचं ड्राईव्ह झालं. खूप आम्ही आरामात आलो. एवढी काही घाई वगैरे केलेली नाही आणि झोप पण आता छान झालेली आहे. सो आता रेडी झालो आहोत आणि आता इमिडिएटली इकडनं निघतो. मस्त बाप्पाचे दर्शन घेऊ. ऑफकोर्स तुम्हाला माहितीच आहे की मंदिरात फोन्स आर नॉट अलाउड, म्हणून मग आम्ही आता सगळं गाडीतच ठेवणार आहोत आणि मग नंतर दर्शन वगैरे झाल्यावर आम्ही तुम्हाला भेटू. सो जे कधीच कोणी शिर्डीला आले नाही आहेत, मी त्यांना सांगते इथे पास सिस्टम आहे, किंवा जर तुम्हाला पास काढून नाही जायचं असेल तर तुम्ही असंच लाईनमध्ये सुद्धा उभं राहू शकतात. बट देन इट विल टेक टाईम. आज तर आहे थर्सडे, त्याचबरोबर पब्लिक हॉलिडेसुद्धा आहे. सो सुट्टी असते. सो अशा टायमाला खूप गर्दी असते इकडे. सो तुम्हाला जर पास हवं असेल तर 6 गेट नंबर आहे तिकडे. तुम्हाला 200 रुपीज पर पर्सन पे करायचे आणि मग ते तुम्हाला डायरेक्टली, म्हणजे मला असं वाटतं आम्ही जेवढ्यांदा इकडे आलो आहोत तेव्हा आमचं जे दर्शन आहे ते हार्डली 5 to 10 मिनिट्समध्ये झाले. बट येस, तेव्हा आम्ही ऑफ डेला आलो आहोत. लेट्स सी आज कसं काय होतं आहे. आणि जसं मी म्हटली की फोन्स अलाउड नाही आहेत, म्हणून कॅश तुमच्याबरोबर घेऊन ठेवा, कारण कोणती गरज लागेल आपल्याला माहीत नाही. एक तर आजकाल आपण एवढं डिजिटल झालो आहोत ना की आपण कॅश घेऊन नाही फिरत, पण आम्ही जेव्हा इथे येतो तेव्हा वी मेक शुअर की कॅश आपल्याजवळ असायला पाहिजे. सो चला मग आम्ही निघतोत आणि आज पूर्ण दिवसात काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. यू पीपल स्टे ट्यून्ड. सनीला बोलली चल फटाफट कर. तो बोलतो थांब जरा, माझं एक पोस्ट होऊन दे, मला इकडे तिकडे असं एकाच वेळेस मी लक्ष नाही ठेवू शकत, नाही तर मग परत तू बोलशील. तर माझं रिॲक्शन असं होता, मी ह्याला म्हटलं अरे कधी कधी मी रिॲक्ट पण नाही करत, पण तुला माझ्यातर्फे बोलायचं असतं. मग मी आज ठरवलं आहे की आज सनी जे बोलेल ते मी करणार आहे. आज पतिदेव जो बोलेगी हम वो करेंगे. म्हणजे जर तो बोलला की बस तर बस, उठ तर उठ, इथे बस तू माझा ऐक. किती बरं वाटतं ना असं, जेव्हा एकदम बायको आपलं सगळं काय ऐकते आणि मनाला एकदम शांतता असते कधी कधी. आज बघाच तुम्ही, जे सनी बोलणार आहे आज मी तेच करणार आहे. मी आज फक्त सनीला फॉलो करणार आहे. हा डायलॉग रात्री मारून झालं, सकाळ झाली, अर्धा 1 तास झाला, 1 तास एवढ्या गप्पा मारून सगळं काय झालं आणि मग अचानक तिला आठवलं नाही, पण मी तुझ्या अगेन्स्ट गेलीच नाही. मी माझं काम केलं. तेच ना, पण तू बोलणार तर मी काहीच बोलणार नाही, शांत राहणार. म्हणजे मी तुला काय बोलणार नाही. माझं असं म्हणणं होतं की मी याला काहीच बोलणार नाही. हा जसाच मला बोलेल तसंच मी करणार. आज मी आदर्श पत्नी आदर्श पत्नी. यूट्यूबचं ब्लॉग आणि स्टोरी असते ती मी पोस्ट करतो. चलो उठू का? आणि साक्षात देवीचं दर्शन आज किती दिवसानंतर. 6वा महिना. छान. आज मी सनीला बोलली तू जे बोलणार तेच मी करणार. उठ तर उठ, बस तर बस. बोलत नाही, उठ हा उठ आता. तुझं पण छान आहे. मला माहिती आईला येलो कलर आवडतो, हे पण लावलंय लंच पण येलो. आणि मुलाची तारीफ नाही. ते सेम दिसतात. काय ब्लॅक असं काही नाही. कलर दुसरं घाल ना. असं काही नाहीये. बोथ वेअरिंग ब्लॅक. अरे असं काही नाही. ब्लॅक कलर आहे, ह्याच्यात एवढं काही विचार नाही करायचा. चल लेट्स गो. पंच ब्लॅक घालायचं नाही, तुला समजत नाही का? चला
लेट्स गो. गुड मॉर्निंग. स्वीटी छान दिसते. झोप लागली का? रिलॅक्स. तुला मी काय म्हणलं आज रिलॅक्स. जास्त स्ट्रेस नको इथे. स्वीटीला पण कॉन्फिडन्स. हे किती छान आहे पण. ए रचना चार्ज झाली का बघ. ते बोलतात चार्ज 68. बाबा छान. पण बाबांचं छान. सो फायनली वी आर बॅक टू दी हॉटेल आणि अमेझिंग दर्शन झालं. सुंदर दर्शन. बघू बाई, हे आपलं डेंजरच आहे. हाफ एन आवर मध्ये दर्शन झालं. मस्त नाश्ता वगैरे झालाय. नाही आम्ही आधी आमचं आधीच झालं. आम्ही नाश्ता. शेवटचे होते. ये चल. बघा ना साडी 1050 नको. घे ना छान. कमी करतील ना ते. सॉफ्ट. मला हा आवडली. आहे ना आपल्याकडे. पैठणीची. ब्ल्यूज छान दिसते. तोच आहे ना लावलाय. तोच आहे ना. हो तोच पिंक कलर आहे. 2-3 कमी द्या सर. घे ना छान आहे. काय ड्रेस मटेरियल आहे का पूर्ण ड्रेस रेडी? रेडी ड्रेस आहे. आपण लास्ट टाइम पण आलेलो तेव्हा पण बांधणी ते म्हणजे कुठे लावायचं? साडीवरचं आहे का? तो कलर हे जरा दाखवा नाही काय म्हणलं? नाही हे वाला हे. शेला शेला. जरा दाखवा तो शेला. आणि हे व्हाईट वाला शेला शेला. हे ड्रेस मटेरियल आहे. दाखवा हे हा व्हाईट हे मिरर वर्क. शेला शेला. ते काय आहे ऑलरेडी? कोणती साईज आहे काय रेंज आहे? छान. आणि तिथे काय करते? 1275 है. ना होगा क्या? ऐसी कुर्ती है क्या ये? छान आहे, आवडली घे ना मला. असं 250 ला. बघू मला पण एक ड्रेस. छान आहे. घे तिला घे. कारण हे ती ह्याच्यात आपल्याला सत्यनारायणाला वगैरे हे ना खूप छान आहे बघ. ते आपण ओढणी घेतो ना पण ह्याच्यात कलर नाहीत का दुसरे? रचना याच्यात कलर बघ जरा. हे बघ रचना याच्यात कलर बघ ना. हे ना जरा हे ती वेगळी. मला नाही तुझ्यासाठी. म्हणजे घ्या आपल्या ह्याच्यात. तोच आहे. कलर नाहीये त्याच्यात. एकच आहे वाटतं. ती कोणती साईज आहे? पण मला असं टिपिकल छान आहे का? दोन्ही येतो मी कलर. आणि ट्रान्सपरंट आहे. ते स्लीप आहे ना ऍक्च्युली दोन्ही म्हणजे एक फालतू दिलंय. हे घे जरा हे थोडं काय ही एकच ही लास्ट म्हणजे एकच साईज आहे का ह्यात? अगं हा कलर पण आहे बघ. मीडियम साईज आहे ही. मीडियम साईज कोणती साईज? हा मग एल होते तिला. एल पण होते तिला. तिला पिंक आवडतो. पिंक आहे का त्याच्यात? हा ए मी मला पण होईल. बघ ना रे बघ बघ. हे बघ हे घे जरा हे वेगळं काहीतरी. तू बघ
अरे तू ह्याच्यात मीडियम आहे का दादा? हे नाश्ता तिकडे आहे ना. हो वंशाने ते येलो उघडा स्वीटीला रेडच आवडतं. हे पॅटर्न वेगळा आहे. हा घे. हा. तुझा आहे. येल्लो पण छान आहे. Sometimes it looks good. मी रेड घेते. रेड कलर याच्यामध्ये स्लीप आहे ना. हो तुझं ठीक आहे. ह्याच्यात एम नाही आहे ना म्हणतात तुम्ही? तो मस्त होता फाल्गुनीला घेतला मी. हा फाल्गुनीला घेतला. हा ऍक्च्युली माझ्याकडे हा कलर आहे फाल्गुनीने दिलेला, पण ठीक आहे मला आवडला तो कलर जास्त चांगला. बसूया. फिरून फिरून कंटाळा. एवढ्या दिवसानंतर बाहेर पडली. हो खूप छान वाटलं ते. बाबांचं दर्शन. हो हो. बाबांचं मंदिरात खूप प्रसन्न वाटलं एकदम. खूप दिवसांनी म्हणजे असं सगळे पॉझिटिव्ह एनर्जी सगळे छान वाटतं. थोडा थकवा गेला आता. आता असं इच्छा निर्माण झाली थोडंसं फिरावं आता. ब्लॅक ते हां पण ते ह्या प्रिंट ह्याच्या ब्लॅक आहे ना. आणि पकडा हिचा. दर्शन पण लवकर झालं ना? हां दर्शन पण लवकर झालं. मस्त छान झालं. नाश्ता करत बसलो सुद्धा दर्शन नसतं सकाळी लवकर. नाही इकडे ह्या साईडला हे मला आवडलं शेला टाईप असं म्हणजे. पण हे घेतो ना जरा थोडं वेगळं वेगळं काहीतरी कधीतरी. तुला रेड पाहिजे ना. छान आहे. तुला 38 झालंय ना? हा मग तू कोणता आहे? 40 आहे ना दादा? हा लार्ज 40 आहे. 38 इज मीडियम. हे बघ हे वायर हरवली आहे. वायर कसे हरवली? हे पण 38च आहे. कोण मला बघू. अशी क्वालिटी. शिकणार ट्रेनिंग पण ते हे आहे का. पण कधीतरी येते आणि तेव्हाच हा मोठी जाऊ त्या तेच 3 आणि ते शेला दिलं ना. काय झालं माझं बाबूला माझं सोनू. तुला खेळायची. आपण घरी गेल्यावर ना दादाला सांगू इथे दे. इथे तो घाबरतो ना बाबू. तुला अजून येत नाही कंट्रोल. मग मी तुला रिमोट कंट्रोल वाली गाडी आणली चालेल? चल रानवेशाचं कशा शीतलला फायनली आम्ही निघालो. छान झालं सगळं काय वाइंड अप झालं. सगळं मस्त छान दर्शन झाले. आता गाडी पण गरम झाली नाही आम्ही पण गरम झाले. गरम व्हायला. आम्ही निघालो शिर्डीवरनं आणि जरा सध्या आमची EV लाईफ चालू आहे ना. तर आम्ही आता चार्जिंगला लावली आहे. पण आम्हाला थोडा ब्रेक पण हवा होता कारण लगेच सतत ट्रॅव्हल एकाच जागेवर बसून नाही होऊ शकत. आई वगैरे मग मुलं म्हणजे माहिती आहे ना कसे असतात. मग आता आम्ही इकडे एका रेस्ट एरियामध्ये थांबलो. आणि एक बेस्ट आहे की सगळीकडे EV स्टेशन्स लाईक सगळीकडे आपण प्रॉपरली चार्ज वगैरे करू शकतो गाड्या. तर आम्ही चार्जिंगला लावले. तोपर्यंत आम्ही काहीतरी खादूमुदू करतो. मोठा तुला घ्यायचा ना. इकडे या. एक लावला तो लागतच नव्हता मग दुसरा लावला.
आणि मनातल्या मनात पण बोलत राहा म्हणजे तुझं पाठ होईल ना तुझी उद्या स्पीड अजून फास्ट होईल. ओके डन. समृद्धी महानगर नागपूर किती सुंदर केलं पण त्यांनी शिंपल्या बघ ना, सीमाला घेऊया आवडतात ना. चला आता सध्या. हा आज शिवजयंती आहे आणि सर्वात चांगला असा मुहूर्त आम्हाला मिळाला आहे. छान योगा म्हणजे आज योगा आहे. बाबांचं दर्शन पण झालं गुरुवार आणि शिवजयंती म्हणून आज आम्ही आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात जे आहे भिवंडी इथे. आम्ही गेलो होतो लास्ट टाइम बाबांना. कृष्णा जाऊन आली पण आम्ही सगळे फर्स्ट टाइम जातो. सो एवढी जागा आहे कृष्णा. ही मेन पार्किंग आहे तुमची तुमचं काय नाही केलं आणि मला वाटलं असेल नसेल. आजीआजोबांचं किती छान आहे बाई सूर्यास्त. चल चल आपण या समितीमध्ये आई चित्रपटाचं एक मंदिर आहे आणि आई चित्रपट माध्यम राजा शिवाजी माझा बसला घोड्यावर बसला घोड्यावर उभे आहेत. ज्या कृतज्ञ भावनेने आपण दर्शन घ्यायला आलेलो आहोत त्या कृतज्ञ भावनेने आपण दर्शन घेऊया. आपल्याला 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही कारण आपण 10 तासाचा भरपूर प्रवास करून इथपर्यंत पोहोचले आहात. शिवावतारी तुझी पार्वती आम्ही लावली चार्जिंगला 1/2 hourचा ब्रेक आणि पेट पूजा. वेळ पाहिजे वंशू.
पाहिजे. होम आणि आल्या आल्या आम्ही सगळं काय वाइंड अप केलं, बॅग्स भरले. बॅग्स Bags. कोण टाकली वरती? टाकू ना. नाहीचा आवाज कमी कर. त्याचा प्रोजेक्ट आहे. नायसाचा प्रोजेक्ट म्हणजे ते शो अँड टेल कॉम्पिटिशन आहे उद्या नायसाचं. आणि त्यांना सांगितलंय की सोलार सिस्टम मधले जे जे प्लॅनेट्स आहेत त्या प्लॅनेटमधनं तुम्ही कोणता तरी एक प्लॅनेट चूज करा तुमच्या आवडीचा आणि मग त्यावरती यू हॅव टू से फ्यू लाईन्स. सो नायसाने तर ते प्रिपेअर केले, कदाचित तुम्ही आधीच्या ब्लॉग्समध्ये ते ब्लॉगमध्ये पाहिलं सुद्धा असेल. मग त्यांनी सांगितलं की जो प्लॅनेटचा कलर आहे ना त्या कलरचे कपडे तुम्ही घालून या असं होतं. पण मग मला असं वाटलं की आपण थोडंसं वेगळं नाही, ॲक्च्युली खूप लोक करतात जसं की फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला प्लॅनेट बनवून जातात. सो तसं मला असं वाटलं की तो प्लॅनेट आता शो अँड टेल सांगितलं तर काहीतरी दाखवायला पाहिजे ना, कुठे एवढूसं बनवायचं. म्हणून मग विचार केला की ती जे कपडे घालेल त्याच्यावरती फक्त तो एक प्लॅनेट असं ती घालणार अँड देन शी विल स्पीक. सो मजा येते मला तरी करायला. सो नायसाने जो सिलेक्ट केलाय प्लॅनेट तो आहे व्हीनस. आणि व्हीनस आम्ही त्याच्याच तयारीत आहोत. तो व्हीनसचं हॉटेस्ट प्लॅनेट आहे असं म्हणतात आणि तो थोडासा रेडिश ऑरेंज क्रीम ऑरेंजिश असं सगळं लाईक मिक्सचर आहे. खूप आम्ही बघितलं ना गुगलवर बघितलं तर सगळं मिक्सचर आहे ते. सो ते आमच्यानं जेवढं जमेल आम्ही तेवढं करू. अँड येस, सो चला मग आजचा दिवस खूप छान गेला. खूप छान आमचं दर्शन झालं दोन्ही देवळात सुद्धा आणि प्रसन्न वाटत होतं. आणि जसं ॲक्च्युली कधी कधी ना ते जे सडन प्लॅन्स असतात ना ते अमेझिंग असतात आणि तेच असं झालं. तो प्लॅन सडन झाला आणि आम्ही निघालो. सो कालचा ब्लॉग तर तुम्ही खूप लोकांनी पाहिलाच आणि त्याच्यावरती एवढं तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिला. आता ते काय प्रेम दिला ते म्हणजे मला नाही सांगायचं आहे. एनिवे सो खूप लोकांनी तो ब्लॉग नक्कीच पाहिला. पण मला असं वाटतं त्या कदाचित त्या ब्लॉगच्या टायटलचं खूप वेगळ्या प्रकारे तो अर्थ काढला गेला किंवा काय. पण लिटरली सनी ह्या शब्दात मला बोलला की बॅग भर आणि निघ. आणि दिस इज व्हेरी नॉर्मल कन्व्हर्सेशन मला असं वाटतं. आता आपण कोणत्या पर्स्पेक्टिव्हने ते बघतो ते मॅटर करतं ह्या नाही. माझं सगळ्या ऍक्च्युली आणि टायटल्स मी डिसाईड करतो मी. सो मी इन जनरल असं स्कॅची की लोकांची मेंटॅलिटी काय आम्ही आमच्या व्लॉग्समध्ये काय दाखवतो आणि काय हे तुम्हाला माहितीच आहे. टायटल आम्ही थोडंफार म्हणजे मी जे घेतलेलं ते ह्या सेन्समध्ये होतं की थोडं कॅची पाहिजे आणि ते मी लिटरली बोललेलो म्हणून मग मी तो टायटल आणि असं टाकला. नाहीये की कधी ते आउट ऑफ द बॉक्स असतो. जे ऍक्च्युली व्हिडिओमध्ये असतं त्याच्यावर त्याच बेसिसवर तो टायटल आणि ठेवला कुठलं जातो. टायटल कॅची आहे लोकांना कसं ते इंटरेस्ट होईल बघायला ते आहे. एक्झॅक्टली. आणि एवढे 5 वर्ष व्लॉग्स करतोय टायटल आम्ही नॉर्मल टाकून आम्हाला माहिती ना किती व्ह्यूज येतात काय येतात. सो नॉर्मल कॅची व्लॉग्स टाकण्या ह्याच्यात काय मला तर नाही वाटत चुकीचं. तुम्ही काय रचनाला काय ब्लेम करा किंवा काय असं तुम्हाला म्हणजे अर्ध्या लोकांना वाटतं की रचनाच डिसाईड करते पण हे टायटल्स मी तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते, मी एडिटिंग करते. बट आफ्टर एडिटिंग अँड आफ्टर अपलोडिंग जे काही प्रोसेस आहे त्याचा जो जिम्मा आहे तो सनीचा आहे. मग तो टायटल थंबनेल कधी कधी तर मला माहित पण नसतं की त्या ब्लॉगला काय टायटल दिलेलं आहे. सो इट्स ओके. आणि मला माहिती ना टायटल्स एवढं इझी नाहीये. तर एवढे 5 years कन्सिस्टंट राहून तुम्हाला टायटल्स काय आणि कसं होतं मोस्ट ऑफ द टाइम आपले टॉपिक सेम असतात. सो टायटल्स थोडंफार तेवढी लिबर्टी आहे. आणि खूप लोक असं पण म्हटले की सनी असं कधी बोलूच नाही शकत. पण ऍक्च्युली सनी मी नॉर्मल बोललो की रचना म्हणजे बॅग भर आणि निघ एवढंच बोललो मी नॉर्मल त्याच्यावरती फोन करून की कारण सरप्राईज होतं आणि तू बॅग भर आणि निघ एवढं. आणि कसं आहे माहितीये का आपली जी मराठी लँग्वेज आहे ना आपली जी मराठी भाषा आहे ना तुम्ही ज्या प्रकारे बोलाल ना त्या प्रकारे ती वळते. एक तर तुम्ही
जो तो सेंटेन्स होता त्याला तुम्ही एक सार्कॅस्टिक वेने पण बघू शकतात, एक प्रेमाच्या ह्याच्याने पण बघू शकतात. त्याचे पर्स्पेक्टिव्ह दोघांचे वेगवेगळे असू शकतात. सो काही नाही, आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं कारण खूप होतं. लोकांनी केलेलं, सो आम्हाला वाटलं ते अननेसेसरी हा आणि म्हणजे याच्या पुढे पण काय वेगळे टायटल्स असे आले तर सनीला असं हे झालं की Please, अरे हा. ते मला सगळे असं काय करतात, म्हणजे मी त्या लाईमलाईट मध्ये होती ना, म्हणून त्याला हे झालं थोडंसं. बट एनिवे, सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. खूप छान गेला आमचा दिवस अँड आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. सो टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. आणि ते बँड वाजायला घेतली मला कोण पुसेल तूच पुसेल. आणि हे बघ ह्याच्यावर बसले डायरेक्ट. चल थांब जरा आता.